कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय? आला हाय दिव्या। हाय। काय झालंय तुम्हाला हसायला? अरे अरे डंबो, आता काय आम्ही हसायचो पण नाही का? बघा बाबा आतापासूनच। अरे नाही नाही, काय आहे, लग्नाच्या आधीच आम्हाला विसरलास की काय म्हणून हसायला आलं, बाकी काय नाही। दादा आता 3 दिवसात तुझं लग्न होणार आहे, मग बस की तिच्याच बाजूला पूर्ण वेळ। ए तू गप्प बडबड करू नकोस। एक तर भूक लागली असेल तुला तर ब्रेकफास्ट कर। बाय द वे डंबो, टेन्शन गेलं ना तुझं आता? कसलं टेन्शन? काय नाही ग, ते त्याला टेन्शन आलं होतं लग्नाचं, पहिल्यांदाच लग्न करतोय ना। म्हणजे काय काय आपण काय 10 वेळा लग्न करतो का? काय तुम्ही सारखं सारखं त्याला तेच सांगताय? बस झालेलं काय नाही, मी आहे तुझ्याकडे। काकू यार तूच आहेस, आपली एक टीम आहे। अरे चला ब्रेकफास्ट पण आला। बात आहे दिव्या, घे ग दिव्या, घे ना। घे ना तू। दिव्या तू ओके आहेस ना? हा। दिव्या, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघायचाच होता, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उतरलेला बघण्यात जास्त मज्जा आहे। आणि ती मज्जा पण मी याच लग्नात घेईन। दादा व्यवस्थित लावा बरं का? हा लय भारी लावले तुम्ही। आई हा काय ग? हे घ्या बरं ठेवते। आणि हा फोन पण तुमच्याकडे ठेवा, मी जरा गडबडीत आहे। अगं आता फोन बरं दे, चल ठेवा, मी आले। प्रत्येकानं आपापल्या जागा सोडायच्या नाही, कळलं ना? आणि कोणताही हलगर्जीपणा नाही पाहिजे मला, कळलं ना? सगळं प्लॅन नुसारच झालं पाहिजे। अरे तुम्ही लोक काय करता इकडे? मी तुम्हाला दुसरीकडे शोधतोय। अरे एक ठिकाणी कुठेतरी थांबा ना यार, तर सगळ्यांना माहिती पडलं तर प्रॉब्लेम होणार। ए भाई थोडा आवाज कमी कर ना, तुझ्या लग्नाला आलो का इथे? हा फोटो बघा पोरीचा, का मस्त यार। हे पण हिचं नाव काय? तुला नाव काय करायचं? फोटो आहे ना आपल्याकडे। असं कसं? अरे नाव पाहिजे ना माहिती। अरे भाई तुम्ही थोडं हळू बोला, मला वाटतं तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम करणार इथे। पोरीचं नाव दिव्या आहे। दिव्या? काय दिव्या? हा। आणि हो, बॉसनी सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन लक्षात आहे ना तुमच्या? आहे ना, लक्षात आहे। परत एकदा आठवण करून देतोय, सगळ्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या, कळलं ना? कोण आहे ती माणसं? इथलीच कामगार असतील, पण मग दिव्याचं नाव का घेतलं यांनी? काहीतरी गडबड दिसते, एवढं नक्की नाही तर कशा पायी घेतील दिव्याचं नाव? जाऊ दे, शिवाला फोन करते आणि बोलवून घेते इथं। हा आजी, काय म्हणते तिकडे? तयारी कशी सुरू आहे? अगं इथं समजा झाक केलंय, पण एक गडबड काहीतरी वाटते मला। तू आता आधी कुठं आहेस ते सांग बरं मला। मी सिद्धार्थनगरला आहे, काय आलं? है ना, मग एक काम कर, अशी इकडं निघून ये। म्हणजे?
अगं म्हणजे काहीतरी मला इथं गडबड वाटते, तर तू ये की इथं, म्हणजे बघशील काय आहे ते. अगं आजी मी कसं तिथे येणार आता? हे बघ ते मला काय बी माहित नाही, मी इथं आहे. तू लपून ये, कशी पण ये, पण इथं ये. कारण इथं ही जी कोण माणसं आहेत का नाही, ती माणसं आपल्या दिव्याचं नाव घेऊन काहीतरी बोलत होती, मल्यान बिल्यान काहीतरी. तर मला वाटतं इथं काहीतरी धोका हाय आपल्याला. बरं बरं तू तू टेन्शन घेऊ नको, तू तिकडे सगळं बघ, बाकी सगळं मी बघते काय करायचं. ठीक आहे? त्या म्या बघते ग, फक्त तू लवकर ये. हा मी आले, चल येत. हा ये. शिवा आली का काय यांचं आहे ती बघेल बरोबर. आज काय होणार आहे काही कळत नाही. चंदन इथवर येऊन पोहोचले आणि आता तो काही माझा पिच्छा सोडणार नाही. चंदन आशू तू इथे? मी आपला असंच जस्ट तुला बघायला आलो होतो. काही नाही, मी विचार करत होतो की ह्या दिवशी मी तुझा पहिल्यांदा फोटो बघितला तेव्हापासून मला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि मी ठरवलं होतं की मी तुझ्याशीच लग्न करणार. याच दिवसाची मी वाट बघत होतो. दॅट्स इट. आय एम जस्ट व्हेरी एक्साइटेड. होणार हा फायनली आपल्या विधींना सुरुवात होणार. हो आय एम व्हेरी एक्साइटेड. सांग की तुला कसं वाटतंय? अरे मी पण म्हणूनच हरवलीये, म्हणजे काही सुचत नाहीये मला. आधी मला छान वाटत होतं, पण आता भीती का वाटत काही कळत नाहीये. अगं भीतीचं काही नाही ग, पण मला एक गोष्ट माहितीये की मला खूप उत्सुकता आहे. उत्सुकता मलाही आहे, पण मला माहितीये काय की तुला आवरायचं असेल. मी उगाच येऊन तुला डिस्टर्ब करतोय. हो सो प्लीज आवर, मी जातो. मी आलेच पटकन. येस, छान दिसतेस. थँक्यू. बाय. सरप्राईज. मी जस्ट टाइमपास करतोय. बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.